इन्फर्टिलिटी म्हणजे मॅरिड कपल 1 वर्षापर्यंत त्यांना बाय चान्स मूल नाही राहिलं आणि कुठल्याही प्रकारचा त्यांनी कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरत नसेल आणि आता नवीन ART लॉ प्रमाणे ती मुलगी 21 वर्षाचा मुलगा 23 वर्षाचा वरती असेल आणि त्याच्यानंतर सुद्धा 1 वर्ष मूल नाही राहिलं तर आपण इन्फर्टिलिटी म्हणायचं. पण त्याच्यातलं बेस्ट गुड पार्ट इज 1.5 इयर्समध्ये ऑलमोस्ट 90% सगळं कपल्स कन्सिव्ह होऊन जातात. त्याच्यातलं ऑलमोस्ट 60% पहिल्या 9 मंथ्समध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरत नसेल तर दे कन्सिव्ह ऑन देअर ओन, म्हणजे काही फारसा ट्रीटमेंट द्यायचं गरज नाही पडत. पण ते उरलेले जे 10% असतात एंड ऑफ 1.5 इयर्स, 1.5 वर्षानंतर समजा प्रेग्नन्सी राहिलं नसेल तर त्या कपल्सना इन्फर्टिलिटीचं थोडंफार ट्रीटमेंटची गरज पडेल. त्याचा अर्थ हे नाही की ते सगळ्यांना IVF करायला पाहिजे, पण आमचा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स असं सांगतो की ते 1.5 इयर्स नंतर सुद्धा ते कपल्स कन्सिव्ह करत नाही. त्यातलं 60% कपल्सना थोडंफार हार्मोन मॅनिप्युलेशन, त्यांना अवेअरनेस करून देणं अथवा फिजिओलॉजी, ओव्ह्युलेशन कधी होतं, कधी प्लॅन्ट, हे सगळं सांगितलं की ते कन्सिव्ह होतात. बाकीचं काही जणांना IVF, काही जणांना IVFची गरज पडेल.